Welcome student. Today all of you learn the lesson 1.6 Into the Wild part 5. Good morning student. All of you learn the lesson 1.6. See page number 60 in your textbook. See the next para. Saya, Scarface and Pardus, the leopard that lost to Scarface, have also led Shaz down a different path of discovery. साया, स्कारफेस आणि पार्डस, ज्याला स्कारफेसने पराभूत केले होते, यांच्यामुळे शाजला संशोधनाचा एक वेगळा मार्ग गवसलेला होता, एक वेगळा मार्ग सापडलेला होता. डिस्कवरी मीन्स शोध घेणं, संशोधन करणं. आणि शाज या गोष्टीवर एक नवीन संशोधन करू लागलेला होता. लर्निंग अबाउट देम, आणि त्याच्याविषयी जाणून घेणं, त्यातून काही गोष्टी शिकणं हे शाजला आवडत होतं. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटट दॅट लीड शाज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिसॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया, BCRTI. फुल फॉर्म काय आहे? बफर कॉन्फ्लिक्ट रिसॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. आणि त्याच्याविषयी जाणून घेतल्यामुळे आणि त्याची वास्तव्याची ठिकाणं नष्ट होत असल्याचे लक्षात आल्याने शाज भारतीय बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट म्हणजेच BCRTI ही संस्था स्थापन करण्यास प्रवृत्त झाले. की या ॲनिमलचं, प्राण्यांचं जीवन संपुष्टात येऊ लागलेलं आहे आणि यांचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे, हे ओळखून शाजनं या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. स्थापना करण्यास ते प्रवृत्त झाले. इट्स an agency that educates villagers who live on the fringe of the forest on the importance of conservation. आणि ही संस्था जंगलांच्या हद्दीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना वन्यजीवन संरक्षण, संवर्धनाचे महत्त्व शिकवत असे. कन्झर्वेशन, संवर्धन करणे, इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन, की या जंगलांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं ही काळाची गरज आहे, हे सांगण्याचं काम ही संस्था करत असे. वी आर इन द हर्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आपण मनुष्य पशु संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत. एक्सप्लेन शाज, हे शाज स्पष्ट करून सांगत असत. काय सांगत? वी आर इन द हर्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आपण मनुष्य पशु संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत, असं शाजनं स्पष्ट करून सांगितलं. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. आणि नागरहोलच्या सभोवताली कोणताही विशिष्ट बफर झोन नाही. बफर झोन मीन्स प्रतिबंधक क्षेत्र. आणि नागरहोलच्या सभोवती कोणतेही असे विशिष्ट बफर झोन किंवा प्रतिबंधक क्षेत्र नाही. द कोअर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. जिथे जंगलाचा मुख्य भाग आहे तो संपतो, तिथेच शेतांचा भाग हा सुरू होतो. द कोअर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड वेअर द फील्ड बिगिन्स. फील्ड म्हणजे शेती. आणि ज्या ठिकाणी एरिया संपतोय, हा जंगली एरिया संपतोय, त्याला लागूनच लगेचच शेतीचा भाग हा सुरू होत आहे. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोअर इन्क्युर्शन्स इनटू फील्ड आर व्हेरी कॉमन. अँड ड्राय स्पेस मीन्स कोरड्या हंगामामध्ये, कोरड्या हवामानाच्या काळामध्ये मात्र काय होत असतं? कोरड्या हंगामात हत्ती आणि रानडुकरांचे शेतात होणारे हल्ले हे नेहमीचीच बाब झालेली आहे. कोणामध्ये हल्ले होत असतात? एलिफंट अँड वाईल्ड बोअर. बोअर मीन्स अस्वल. अस्वल आणि हत्ती यांच्यामध्ये त्या ठिकाणी, बोअर मीन्स रानडुकरांचे या ठिकाणी नेहमीच भांडण होत असे, एकमेकांवर हल्ले होत असतात. बोअर मीन्स रानडुक्कर.
ओल्डर लिओपार्ड्स लाईक पारडस, पारडससारखे हद्द गमावलेले वृद्ध बिबटे, who have lost territory in the forest often carry away livestock from villages. आणि पारडससारखे हद्द किंवा सत्ता गमावलेले जे वृद्ध बिबटे होते, बऱ्याचदा खेड्यांपाड्यांमधून जे काही पाळीव प्राणी असतील, गुरंढोरं असतील, त्यांना जंगलात पळवून घेऊन जात असत. Older leopard like pardas who have lost territory in the forest often carry away livestock from villages. म्हणजे त्या खेड्यामध्ये असणारे पाळीव प्राणी हे त्यांना जंगलामध्ये घेऊन जात असत. This creates resentment among local towards the animals on occasions leading to unpleasant situation. आणि यामुळं प्राण्यांविषयी स्थानिकांमध्ये असंतोष, चीड निर्माण होते की ज्यामुळे अप्रिय परिस्थिती उद्भवू शकते. की त्याच कालखंडामध्ये काय व्हायचं तर हे जंगली प्राणी पाळीव प्राण्यांना घेऊन जायचे, लोकांचे हे मौल्यवान प्राणी घेऊन जायचे, त्यांना खायचे, फस्त करायचे. त्यामुळे या लोकांना त्याची चीड येत असे आणि त्यामुळं हे लोकसुद्धा त्या वन्य प्राण्यांना त्याच भावनेनं, त्याच विचारानं बघत होते. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI umbrella, SHAZ provides local with vocational training with the aim of educating local on the merits of conservation and to help them benefit फ्रॉम टुरिस्ट करन्सी. आणि BCRTI अंतर्गत त्या ठिकाणी काय केलं जायचं, पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. आणि BCRTI अंतर्गत पर्यटक चलनाचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने शाज स्थानिकांना वन्यजीवन संवर्धनाचे फायदे, महत्त्व याविषयी व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत. की त्यामुळं काय होत असतं, with a vocational training with the aim of educating local on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. प्रशिक्षण देत आहे की ज्यामुळे त्यांना पर्यटकांच्या चलनाचा फायदा मिळू शकेल. की जर बाहेरचे लोक आले तर त्यांच्याकडून अर्थातच त्यांना करन्सी मिळणार आहे आणि त्यांचा फायदा कशामध्ये आहे या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग, प्रशिक्षण शाज त्या स्थानिक लोकांना देखील सांगत असे, शिकवत असे, त्यांना त्याचं प्रशिक्षण देत असे. द विजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉल्युंटियर टू टीच अ स्किल ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. आणि पर्यटन निवासामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीचा कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकवण्यासाठी अगत्याने निमंत्रित केले जात असे. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skill training class of their choice. की पर्यटन निवासामध्ये येणारे जे काही लोक आहेत, पर्यटक म्हणून येणारे जे काही लोक त्या ठिकाणी येत होते, विजिटर म्हणून येत होते, त्या येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीचा कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकवण्यासाठी अगदी अगत्यानं निमंत्रित केलं जात होतं. द acquired skills enable local to find employment with any of the numerous wildlife resort in the region if not in a fairway city. आणि शिकलेल्या कौशल्यामुळे स्थानिक लोकांना कोठे दूर न जाता जवळपासच्या एखाद्या वन्यजीव पर्यटन निवासामध्ये काम मिळवणे सोपे जात होते. The acquired skills enable local to find employment with any of a numerous wildlife resort in the region, if not in a fairway city. म्हणजे शिकलेल्या कौशल्यामुळे स्थानिक लोकांना कुठंही दूर न जाता जवळपासच्या एखाद्या वन्यजीव पर्यटन निवासामध्ये काम मिळवणं सोपं जात होतं. म्हणजे लोकांना त्या ठिकाणी तो एक व्यवसायच मिळत होता, नोकरीची संधी त्या ठिकाणी मिळत होती. माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट हू इज ट्रेन्ड ॲट BCRTI अँड इज नाऊ अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉयड बाय द
बिझन. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, माडेगौडा हा असाच एक स्थानिक कृषी तज्ज्ञ व्यक्ती आहे की जो BCRTI मध्ये प्रशिक्षण घेत आहे अँड इज नाव. आणि आत्ता काय झालेलं आहे, अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉयड बाय द बायसन. आणि आता द बायसनमध्ये तो प्रमाणित निसर्गवादी म्हणून काम करतो आहे. इन द पास्ट, तर पूर्वी, इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स yield of sugarcane to such animal attacks. I used to hate them, but now I have learned how. आणि आता मात्र काय झालेलं आहे, इन द पास्ट, पूर्वी मात्र, आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स yield ऑफ शुगरकेन. पूर्वी मी अशा प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शुगरकेन ऊसाच्या हंगामात जवळपास 80% उत्पादन, 80% ऑफ सीझन्स yield ऑफ शुगरकेन टू सच ॲनिमल अटॅक अँड ऑलमोस्ट लॉस्ट. 80% उत्पादन हे या अशा प्राण्यांच्या हल्ल्यामुळं गमावलेलं होतं. आय यूज्ड टू हेट देम, मी त्यांचा द्वेष करीत असे. बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. परंतु हे प्राणी किती मौल्यवान आहेत आणि त्यांचे संरक्षण करणं हे किती आवश्यक आहे, ती आजच्या काळाची गरज आहे, हे माझ्या लक्षात आलं. ते मी या सगळ्या गोष्टींमधून मला ते देखील शिकायला मिळालं. बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. परंतु हे प्राणी किती मौल्यवान आहेत आणि त्यांचे संरक्षण करणं किती आवश्यक आहे, हे मी आता शिकलो आहे. ही सेज मीन्स शाज सेज, आणि शाजने ही सगळी माहिती दिली. आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 इयर्स. मी या जंगलांना 35 वर्षांपासून ओळखतो. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. In a way, the animals are paying me back. आणि शाहजनी काय सांगितलं, आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर 35 इयर्स. मी या सगळ्या जंगलांना 35 वर्षांपासून ओळखतो आहे. आय नो वेअर द ॲनिमल्स आर. प्राणी कुठे असतात हे मला माहीत आहे. अँड आय रिअलाइज, आणि मी ओळखतो देखील. अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर. आणि पर्यटकांना मार्गदर्शन करणं, दिशादर्शन करून मी अर्थार्जन करू शकतो, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर. गाईड म्हणजे मार्गदर्शन करणं, त्यांना दिशा देणं, त्यांना माहिती देणं. हे सगळे काम करण्यामुळं आय गेट पेड फॉर इट. मी या व्यवसायामधून मी माझं अर्थार्जन करू शकतो. मी माझी करन्सी, माझा पैसा मी कमवू शकतो. इन अ वे, आणि हे लक्षात ठेवण्यामुळं याच प्रकारे, याच मार्गानं द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आणि एक प्रकारे हे प्राणी माझी परतफेड करत आहेत की मी यांचं संरक्षण करतो, संवर्धन करतो, की ज्यामुळे टुरिस्ट लोकांना हे प्राणी पाहता येतात आणि त्या टुरिस्ट लोकांकडून मला करन्सी मिळते, मला चलन मिळतं, पैसा मिळतो. म्हणजे हे प्राण्यांवरच मला मिळालेला पैसा आहे की हे प्राणीसुद्धा माझी परतफेड करतात, की मी त्यांचं संवर्धन करतोय, म्हणून हे प्राणी इतर लोकांना बघायला मिळत आहेत आणि त्यामधून मला पैसा मिळत आहे. Then see the last paragraph. The forest have taught me many things. की जंगलांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. फॉर इन्स्टन्स, लिसनिंग इज अ सेन्स फॉर मोर इम्पॉर्टंट दॅन अ साईट. जंगलांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. उदाहरणार्थ काय सांगितलेलं आहे, लिसनिंग इज अ सेन्स फॉर मोर इम्पॉर्टंट दॅन अ साईट. दृष्टीपेक्षा श्रवण हे अधिक महत्त्वाचं असतं. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल्स. तुम्हाला वाहन बंद करून बसावं लागतं. सीट अँड लिसन. शांत बसूनच ते ऐकावं लागतं. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग
दो द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स ही एक्सप्लेन्स. त्यांनी का सांगितलं की बघण्यापेक्षा श्रवण अधिक महत्त्वाचं आहे, की तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुमचे व्हेइकल्स शांत करून बंद करूनच शांत बसावं लागेल, ऐकावं लागेल. कारण काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग दो द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स ही एक्सप्लेन. कारण पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजातून जंगल सतत संवाद साधत असते, तो स्पष्ट करतो. ते शाजने स्पष्ट करून सांगितलं. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. प्राण्यांचा मागोवा घेण्यातूनही, प्राण्यांचं संवर्धन करण्यातूनही आपल्याला जीवनाचे धडे शिकता येतात. वेगवेगळे धडे आपल्याला मिळतात, वेगळा अनुभव मिळतो. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. की काळ्या चित्त्याने मला संयम शिकवलेला आहे. बट अबोव ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोध कधीही थांबवू नये हे त्यांनी मला शिकवलं. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. असे कित्येक विलक्षण अनुभव आहेत की ज्यातून शिकता येण्यासारखं आणि जगाला सांगता येण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत. लास्ट पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे, अगदी मर्म सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. की जंगलांनीच मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फॉर मोर इम्पॉर्टंट दॅन अ साईट. उदाहरणार्थ काय दिलं तर दृष्टीपेक्षा श्रवण हे अधिक महत्त्वाचं आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेइकल्स. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमची वाहनं बंदच करावी लागतील. सीट अँड लिसन. शांतपणे बसून ऐकावंच लागतं. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. कारण का तर जंगल हे तुमच्याशी वेगवेगळ्या आवाजांच्या माध्यमातून संवाद साधत असतं. दो द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. हे व्हॉइसेस कोणाचे आहेत तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज आहेत. आणि त्यामधूनच हे जंगल तुमच्याशी संवाद साधत असतं. ही एक्सप्लेन्स. शाजनी हे एक्सप्लेन केलेलं आहे. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. की प्राण्यांचा मागोवा घेण्यातूनही आपल्याला आपल्या जीवनातून बरंच काही शिकता येतं, जीवनामध्ये धडे घेता येतात. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. एका ब्लॅक पॅन्थरनं, काळ्या चित्त्यानं मला संयम शिकवलेला आहे. बट अबोव ऑल, परंतु या सगळ्यांच्याकडून मला काही ना काहीतरी शिकता आलं. इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. की यात सगळ्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोध कधीही थांबवू नये हे त्यांनीच मला शिकवलेलं आहे, त्यांच्याकडूनच मी शिकलेलो आहे. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्स टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. की यामधून शिकता येण्यासारखं आणि जगाला सांगता येण्यासारखं, जगाला शिकवण्यासारखं खूप काही आहे. सी अँड ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. लँड रोवर इंडियाद्वारा प्रकाशित सी अँड ट्रॅव्हलर मासिकामधून घेतलेला हा एक पार्ट आहे, हा एक एक्स्ट्रॅक्ट आहे. या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे. प्रत्येक व्हिडिओच्या वेळी टेक्स्टबुक ओपन करा, ते पेज ओपन करा, म्हणजे प्रत्येक लाईन, प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक शब्द हा तुमच्या लक्षामध्ये येईल.